तर मंडळी बड्डे वगैरे साजरा केला व्यवस्थित आणि नंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो, जे की आमचं हे फेवरेट हॉटेल आहे, लक्ष्मी हॉटेल. प्युअर व्हेज आहे. पण तिथं सॅटरडे असल्यामुळं एवढी गर्दी होती ना की आम्हाला जवळजवळ अर्धा तास वेटिंगला थांबावं लागलं. आणि त्याच्यानंतर आमचा नंबर आला. तोपर्यंत मुलांनी इथं बाहेर फोटो वगैरे काढले. अशी छानशी स्कूटी ठेवलेली आहे तिथं. तर त्याच्यावर बसून फोटो काढले. आणि नंतर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर तर आधी तिचं नेहमीचं असतं की तिला स्टार्टर खायचं असतं. तर मग तिने तिच्या पसंतीने स्टार्टर ऑर्डर केलं. पनीर क्रिस्पी ऑर्डर केलं ह्यावेळेस तिने. बाकी इतर वेळेस ती व्हेज क्रिस्पी करत असती. तर छान होतं, मस्त होतं पनीर क्रिस्पी. आणि नंतर मेन कोर्समध्ये मग अनिकेतनी रोटी आणि पनीरची भाजी म्हणजे पनीर मसाला ऑर्डर केला. त्याला पनीर मसाला खूप आवडतो. तर म्हटलं तुझ्या पसंतीचं कर, तुला जी भाजी आवडते ती. आणि त्यांच्या दोघांसाठी नान ऑर्डर केले आणि आमच्यासाठी साधी रोटी केली. आणि इथं ना रोट्या आपल्याला पाहिजे असेल तर मैद्याच्या मिळतात आणि गव्हाच्या पण मिळतात. पण आम्ही दोघांनी गव्हाची रोटी घेतली आणि त्यांना दोघांना नान ऑर्डर केला. आणि नंतर आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग मस्त आम्ही बाहेर गेलो. बाहेर मग आधी ती स्कूटीवर बसली होती, मग मी तिच्या पाठीमागे बसले कारण अनिकेत अजून आतमध्येच होता, तो येत होता. तर म्हटलं चला थोड्या वेळ बसूया. मग मी तिथं बसले छान आणि मस्त आम्ही जेवण वगैरे एन्जॉय केलं. आणि जेवण झाल्यानंतर आमचं नेहमीचं ठरलेलं असतं की आम्हाला कुल्फी खायची असते. तर आम्ही इथं मग कुल्फी खाण्यासाठी थांबलो. दे ना. थँक्यू. आणि आता एंड करतोय आपण स्वीटने. आणि आमचे एंड कधी पण असतो स्वीटनेस. कुल्फीने. हो ना, पंजाब की मशहूर मलाई कुल्फी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे मराठी नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना. तर इथं आमचं आता आंघोळ वगैरे सर्व आवरलं आणि म्हटलं चला अगोदर गुढी बांधून घेऊया. तर इथं मी अशी साहेबांना साडीची मस्त अशी घडी करून दिली जेणेकरून ती व्यवस्थित बांधता येईल. आणि गुढी बांधण्यासाठी एक आंब्याचं फांदी छोटीशी, एक हार आणि साखरमाळ असं आम्ही आणलं होतं. आणि ते सर्व असं एका काठीला बांधलं. आणि त्याच्यावर आपला जो तांब्या असतो ना, देवाचा तांब्या, तर त्याला आठ साईडने असं कुंकवाची बोटं लावली आणि त्याच्यावर तो तांब्या ठेवला. आणि नंतर आम्ही ती गुढी गॅलरीमध्ये नेऊन उभी केली, कारण इथं गॅलरीतच उभी करायला लागते, बाहेर अशी जागा नाही आहे, तर गॅलरीतच उभी करायला लागते. आणि नंतर मग मी गुढीला गूळ आणि जे आपला आंब्याचा बार असतो ना, तो त्याचा नैवेद्य दाखवला आणि तो सगळ्यांनी खायचा असतो. नंतर नैवेद्य दाखवल्यानंतर तर आम्ही सगळ्यांनी तो नंतर थोडा थोडा खाल्ला पण. इथं छान गुढीला आम्ही पूजा वगैरे झाली. आणि त्याच्यानंतर मग मी देवपूजा पण केली नंतर माझी घरातली. आणि नंतर मग मी स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी आपली किचनमध्ये गेली. आणि नंतर मग मी स्वयंपाक करायला लागली. भाजी बनवली आहे कारण अनिकेत आणि पालवे साहेब दोघंही बोलले की आता पुरणपोळी नको बनवू, कारण आपण त्या दिवशीच खाल्ली होती होळीच्या दिवशी. तर म्हटलं चला, ते तर दोघं चपाती भाजीच बनवू असं सांगत होते, पण म्हटलं नाही, आपलं नवीन वर्ष आहे, मराठी महिना, आपल्या मराठी वर्ष आहे की नाही, तर थोडंसं गोड धोड थोडंसं काहीतरी झालं पाहिजे ना. तर मग मी बनवल्या तिथं मस्त अशा पुऱ्या बनवल्यात. आणि इथं बनवली आहे तांदळाची खीर, आपल्या ओलं नारळ टाकून. नारळ होतं माझ्याकडे, मस्त ड्रायफ्रुटचा बारीक केलं, ड्रायफ्रुटचा चुरा केला आणि ते पण, आणि ओलं नारळ पण टाकून खीर बनवली आहे. आणि इथं बनवली आहे मी बटाट्याची भाजी. हे बघा, मुलांना अशी येल्लो भाजी आवडती, तर येल्लो भाजी बनवली बटाट्याची. आणि इथं बनवले कुरडई, पापड आणि हे तांदळाचे पापड हे तळून घेतलेत मी. आणि इथं आपले पकोडे बनवलेत, आता थोडेसेच बनवलेत, म्हटलं खूप सारं आता हेच होतंय दुसरं, तर त्याच्यातले आधी तिने पण थोडेसे खाल्ले. तर आता चला, माझा स्वयंपाक झालाय, आता 2-3च बनवायच्या राहिल्यात पुऱ्या. तर आता पटकन गुढीला नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि मग आम्ही जेवण करून घेऊ.
आणि मग मी नंतर तुमच्याशी बोलते. तर मंडळी दुपारी जेवण वगैरे केलं. अगोदर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि जेवण करायला खूप उशीर झाला आणि त्याच्यानंतर मग भांडी वगैरे सगळं बाकीचं राहिलेलं काम उरकलं आणि मग तोपर्यंत संध्याकाळ पण झाली. मग संध्याकाळचं परत देवाचं दिवा वगैरे लावला. परत जी आपण गुढी उभारली होती ती गुढी तर दिवस मावळायच्या अगोदरच उतरवली होती आम्ही, कारण ती गुढी दिवस मावळायच्या अगोदर उतरायची असती. आणि त्याच्यानंतर मग ते गुढीचं जे सगळं सामान होतं ते सगळं व्यवस्थित परत ठेवून दिलं. म्हणजे साडी वगैरे जी गुढीला लावलेली होती त्याची घडी घालून वगैरे परत ती साखरमाळ वगैरे सर्व काढून ठेवलं. आणि आता आवरलं आहे माझं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत बोलते आणि व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला गुढी झाल्यानंतर येईल तुमच्यापर्यंत, कारण काय होतं ना, अगोदर अनिकेचा बड्डे येतो आहे 29 मार्चला. तर त्याचे जे व्हिडिओज आहेत ते टाकणार आहे मी, कारण मग असं सिरियल वाईज गेलं की कसं बरं राहतं. आणि गुढी 30 मार्चला येते. तर त्याच्यामुळं हा जो गुढीचा व्हिडिओ आहे ना तो आय थिंक 2-3 दिवसांनी येईल गुढी झाल्यानंतर. तर चला कारण कसं आहे मग सिरियल वाईज टाकलं की बघायला पण बरं राहतं. आणि पालवे साहेब इथं बसले म्हणजे झोपलेतच आता, आहे ना का? 10 वाजले ना. मग 10 वाजले, मग काय झालं? सकाळी लवकर पण कामावर जायला लागतं. मग अजून काय? आणि आजचा दिवसभर चाललंय आज काम ना, सण म्हटलं का चालूच राहतं काही ना काही. तर आता आवरलंय ना, आता जस्ट बसली आहे आणि म्हटलं चला तुमच्याशी बोलूया. तर चला ना, आणि आमची गुढी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा. कारण इथं जागेचा प्रॉब्लेम असतो म्हणून गॅलरीतच उभा करायला लागते. गावाकडे मस्त अशी घराच्या समोर बाहेर गुढी उभी करतात आणि मस्त पूजा वगैरे रांगोळी वगैरे काढता येते. इथं जागेच्या कमतरतेमुळे सगळंच रांगोळी काढता येते ना, काही करता येतं. तरी पण आपल्याला जेवढं शक्य होईल, जसं शक्य होईल तसं आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करायचा आणि ती साजरा करण्याचा प्रयत्न करायचा, आहे की नाही बाळासाहेब? म्हणजे आपण केलं म्हणजे आपली मुलं पण बघतील ना, आणि ते संस्कृतीची माहिती होते. आणि आपण जर केलं तर आपली मुलं बघतात, त्यांना पण समजतं ते काय आहे काय नाही. आणि जुन्या रूढी परंपरा सगळ्या आता मोडीत निघायला लागल्या. आपण केले तरच आपली मुलं वगैरे पुढं. आता काही गोष्टी आपल्याला जुन्या माहिती नाही राहिलेल्या असं झालं, आहे की नाही? बहुतेक गोष्टी विसरत चालले लोक आता ना. त्याच्यामुळं काय आहे, जे आपल्याला माहिती आहे आता सध्या जे सणवार जे असतात आपले उत्सव ते साजरे करायचे, जसे होतील तसे, जसे शक्य होईल तसं करायचं. आणि त्याच्यानंतर मग ते आपली मुलं पण बघतील आणि ते करतील मग निदान थोडंसं तरी निदान, आहे की नाही? तर म्हटलं मग चला, आणि मी करीत असते सगळे सण वगैरे साजरे करते मी. तर मग चला आता आजच्या व्हिडिओचा एंड येथेच करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.